Friends, we have completed exercise 2.2 and we will continue the exercise 2.4 because 2.3 has deleted from the syllabus for 2020 and 2001. 2020-2021 या वर्षासाठी 2.3 म्हणजे हा जो भाग आहे तो स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्यामुळे आपण 2.4 कडे जातोय आणि 2.4 आहे फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धती. बरोबर आहे. आता मग या सूत्र पद्धतीसाठी आपण इथे हेडिंग आहे फॉर्म्युला मेथड फॉर सॉल्व्हिंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याची सूत्र पद्धती पाहतो आपण. आणि सूत्र कोणतं आहे त्यासाठी हे सूत्र आहे x is equal to minus b plus minus under root of b square minus 4ac divided by 2a. आता इथे दोन रूट्स आहेत. मग आता आपण काय करूया सेपरेट रूट जर घेतले तर पहिल्या रूट साठी आपण अल्फा म्हणतोय. अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा पहिलं रूट झालं, पहिलं मूळ झालं. त्यानंतर दुसरं रूट आहे बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस घेतलं वरती आता इथं मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे दोन फॉर्म्युले आहेत. म्हणजे फॉर्म्युला मेथड साठी हे दोन रूट्स आहेत, एक अल्फा आणि एक बीटा. ओके. आता आपण एक्सरसाइज कडे येतोय. एक्सरसाइज 2.4 आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं पहिलं compare the given quadratic equations. Compare the given quadratic equations to the general form and write the values of a, b, c. अशी हेडिंग आहे. हेडिंग तुम्ही लिहून घ्या आणि आपण डायरेक्ट एक्झाम्पल कडे येतोय. हेडिंग सगळ्यांच्या लक्षात आली आहे. काय हेडिंग आहे पहा compare the given quadratic equations. लिहूनच घ्या. compare the given quadratic equation to the general form to the general form and write the values of a, b, c and write the values of a, b, c. हे आहे फर्स्ट एक्झाम्पल आणि एक्सरसाइज आहे त्यासाठी 2.4. हे इथे लिहिलं आपण प्रॅक्टिस सेट 2.4. हे 2.4 साठी आपण सोडवतोय आज. आणि पहिला भाग आहे कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जनरल फॉर्म शी काय करायचंय कंपेअर करायचं आणि त्याच्या व्हॅल्यूज लिहायचे कशाच्या a, b, c. आता जनरल फॉर्म म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात आलं कोणतं जनरल फॉर्म आहे ax² plus bx plus c is equal to 0. हे जनरल फॉर्म. आणि आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. आपण x² राईट x² नंबर 1 minus 7x plus 5 is equal to 0. हे पहिलं एक्झाम्पल आहे. आणि या पहिल्या एक्झाम्पलचं काय करायचं आपल्याला जनरल फॉर्म शी काय करायचं कंपेअर करायचं. आणि नंतर मग आपण इथे लिहूया कंपेअरिंग विथ आन्सर मध्ये लिहितो आपण कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म लिहिलं ax² plus bx plus c is equal to 0. बघा किती सिंपल आहे. आणि इथं आपण काय करायचं आपल्याला कंपेअर करून त्यांचं a, b, c याच्या व्हॅल्यूज लिहायचे. आता इथं जर कोएफिशियंट जर नसेल तर कोएफिशियंट किती असतो 1 असतो. बघा मग a त्याच्या जागी किती 1. मग a बरोबर लिहिलं 1 a is equal to 1
त्यानंतर आता बघ बी पहा, हा बी इथं आहे -7 म्हणून बी इज इक्वल टू -7. त्यानंतर इथं आहे सी, हा सी, मग इथे लिहिलं सी इज इक्वल टू 5. व्हेरी सिंपल. अडचण आहे काही? काहीच नाही. देयर इज नो प्रॉब्लेम. इट इज व्हेरी सिंपल एक्झाम्पल. आता दुसऱ्या एक्झाम्पल कडे येऊया आपण. 2m² is equal to 5m. 2m² is equal to 5m minus 5. इधर लिया सेकंड एग्जांपल लिया 2m² is equal to 5m minus 5. 5m minus 5. आता हे दिलेलं जे एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. ओके, आता याला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना हा भाग इकडे घेतो आपण, फक्त त्याचे साइन्स चेंज होतात, त्याचे चिन्ह बदलतात. बरोबर. मग इथे लिहिलं 2m². आता बघा हा +5m आहे, इकडे आल्यानंतर तो काय झाला -5m झाला आणि हा -5 आहे, इकडे आल्यानंतर तो काय झाला +5 इज इक्वल टू 0 झाला. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. आता याची तुलना कोणाबरोबर करायची आहे? कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म. मग इथे लिहूया आपण कंपेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म और अ जनरल फॉर्म. कंपेअर विथ अ जनरल फॉर्म. आता जनरल फॉर्म लिहूया आपण. काय आहे जनरल फॉर्म? ax² plus bx plus c is equal to 0. हा जनरल फॉर्म आहे आणि आपल्याला व्हॅल्यूज कशाच्या लिहायच्या पहा? a, b, c च्या लिहायच्या. आता सांगा a ची व्हॅल्यू काय असेल? दिसला आपल्याला लगेच. ओके, गुड. a is equal to 2, b ची व्हॅल्यू पण दिसते. ओके, b is equal to -5 आणि c ची व्हॅल्यू पण दिसते आपल्याला. c is equal to 5 झालं सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल आहे आपल्याकडे y² is equal to 7y. y² is equal to 7y. हे तिसरं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. आता हे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, त्याला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. सांगा बरं, हा फक्त इकडे येणार y² हा +7y चा -7y. आता थर्ड टर्म नाहीये याच्यामध्ये, मग आपण त्याला काय करूया? +0 इज इक्वल टू 0. थर्ड टर्म नाही, +0 करू आणि इथे लिहूया कंपेअरिंग विथ द जनरल फॉर्म ax² plus bx plus c is equal to 0. हा जनरल फॉर्म. ओके, आता जनरल फॉर्म लिहिल्यानंतर सांगा आता a ची व्हॅल्यू इथं कोएफिशियंट्स नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. a is equal to 1, b ची व्हॅल्यू सांगा -7, c काय आहे? 0. फिनिश. या पद्धतीने आपल्याला स्टँडर्ड फॉर्म अगोदर लिहायचं. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर मग कंपेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म बरोबर आणि नंतर मग ABC च्या व्हॅल्यू लिहायचे. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे येतोय. सॉल्व युजिंग फॉर्म्युला. हे पहिलं झालं. आता प्रॅक्टिस सेट 2.4 मधलं सेकंड एक्झाम्पल. बॉईज, फ्रेंड्स, we will continue the second example of the exercise 2.4 and the second is solve using formula. Solve using formula. Solve using formula. आता फॉर्म्युला मेथड आपण आज स्टार्ट करतोय. आतापर्यंत आपण त्याचं बेसिक पाहिजे, ठीक नाही? आता बेसिक मध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता यावं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ABC च्या व्हॅल्यूज आपल्याला लिहिता यावं. फार सोपं आहे. आणि नंतर मग आपल्याला फॉर्म्युला यूज करून हा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर मग आपण पहिलं एक्झाम्पल लिहूया. x² plus 6x right here. x²
प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. 5 इज इक्वल टू 0. बघा किती सिंपल भाग आहे. एक एक्झाम्पल छान सुंदर असं मंडळून पहा, सोडून पहा, फार फार सोपं आहे. आणि आता आपण पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिणार, कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म असं वाक्य लिहिणार. कंपेअरिंग किंवा कंपेअर द इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म असं वाक्य लिहिलं. आणि आता तुमच्या लगेच लक्षात आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कंपेअर करायचं म्हटल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म आपण लिहितोय. काय आहे स्टँडर्ड फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि आता लगेच आपल्याला a ची व्हॅल्यू पहा, इथे कोएफिशिएंट आहे म्हणजे 1 आहे. a इज इक्वल टू 1, b ची व्हॅल्यू सांगा. बघा हा b इज इक्वल टू 6. c ची व्हॅल्यू सांगा. हा c आहे, c इज इक्वल टू 5. हे लिहिलं आपण. कंपेअर केल्यानंतर आपण abc ची व्हॅल्यूज लिहिलं आणि abc ची व्हॅल्यू लिहिल्यानंतर आता आपल्याला करायचं b² - 4ac ची व्हॅल्यू. राईट, b² - 4ac याची व्हॅल्यू काढायची. आता याची व्हॅल्यू काढली तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये ही व्हॅल्यू गरज आहे आपल्याला, त्यासाठी आपण ही व्हॅल्यू अगोदर काढतो. आता चला b² b सगळं काय आहे 6 आहे. 6² हा मायनस, त्यानंतर हा 4 इंटू a किती आहे 1 इंटू c आहे, c किती आहे 5. बरोबर. आता इथे लिहिलं आपण 6² इज इक्वल टू 36 minus 4 into 1 4 and 4 into 5 that is 20. 4 25. मग b² minus 4ac याची व्हॅल्यू काय पहा, 36 मधून 20 गेले, हा 6, 3 मधून 2 गेलं 1, 16. ही झाली b² minus 4ac ची व्हॅल्यू. आता आपण b² minus 4ac ची व्हॅल्यू लिहिल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा. फार सिंपल मेथड आहे. इथे लिहिलं, इथपर्यंत समजलं सर्वांना. अगोदर कंपेअर केल्यानंतर a b c ची व्हॅल्यू लिहिली, त्यानंतर b वर्ग वजा 4ac b² - 4ac ची व्हॅल्यू काढली, ती आली. आणि आता आपण फॉर्म्युला लिहितोय. फॉर्म्युलाला x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युलामध्ये आपण काय करूया, याच्या व्हॅल्यूज लिहूया. काय आहे व्हॅल्यूज आपल्याकडे आहे तिथं a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला या फॉर्म्युलामध्ये लिहायच्या. मग इथे लिहूया x is equal to -b. What is the value of b? b is 6 here. Therefore -6 plus minus under root of b² - 4ac याची व्हॅल्यू जस्ट काढते आपण. किती आहे 16. इथे लिहिलं 16 डिवाइडेड बाय 2a. 2 into a is equal to 1. इथे लिहिलं आपण 1. बघ, या पद्धतीनं या फॉर्म्युलामध्ये आपण किंमत लिहिली. मग x इज इक्वल टू लिहिलं, x इज इक्वल टू हा -6, ओके, हा प्लस मायनस रूट 16 ची व्हॅल्यू काय आहे 4. ओके, इथे लिहिलं 4. 16 चं वर्गमूळ 4 लिहिलं. त्यानंतर डिवाइडेड बाय किती 2. 2 into 1 that is 2. आता इथं एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. म्हणून आपण लिहूया x is equal to -6 plus 4 divided by 2 comma -6 minus 4 divided by 2. या पद्धतीने एकदा प्लस घेतलं आणि एकदा काय घेतलं मायनस घेतलं. म्हणून मी इथे लिहिलं therefore is equal to -6 plus 4 that is -2 divided by 2 comma this -6 minus 4 minus 10 divided by 2. ओके, आता इथं 2 आणि 2 कॅन्सल झालं. इथे इज इक्वल टू -1 कॉमा इथं 2 न 10 ला डिवाइड केलं, 2 पंचे 10
म्हणजे -5 आणि शेवटचं उत्तर लिहिलं आपण. We will write the last answer. Therefore, -1, -1, -5 are the roots. इथे लिहूया आपण लास्ट आन्सर. Therefore, -1, -5 are the roots of given quadratic equation. या पद्धतीनं आपण लास्ट आन्सर लिहिलं आणि एकदा ऑब्झर्व करा, पहिल्यापासून पाहता आणि आपण आता दुसऱ्या एक्झाम्पल कडे जातोय. वी विल स्टार्ट द नेक्स्ट एक्झाम्पल फॉर द फॉर्म्युला मेथड. ओके, आणि फॉर्म्युला मेथड मध्ये आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया. x² - 3x - 2 write the equation second. x² here, x² - 3x - 2, x² - 3x - 2 is equal to 0. हा सेकंड एक्झाम्पल आहे. ओके, आता या सेकंड एक्झाम्पल मध्ये पण तीच पद्धत, फार सोपी पद्धत आहे. आणि पहिलं वाक्य लिहिलं आपण. काय लिहिलं वाक्य? हे इक्वेशन जे प्रश्नपत्रिकेतलं इक्वेशन आहे ते आन्सर बुक मध्ये लिहिलं आपण. नंबर टाकला कितवं उदाहरण सोडवतोय आपण ते, आणि नंतर मग इथं वाक्य लिहिलं. त्या एक्झाम्पलच्या खाली काय वाक्य लिहिलं? कंपेअर द इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म. कंपेअर द इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म असं वाक्य लिहिलं आपण. आणि स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax² + bx + c is equal to 0. ओके, आता आपण कंपेअर केल्यानंतर बघा ABC च्या व्हॅल्यूज लिहिल्या आपण. स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, ऑटोमॅटिक उदाहरण आपल्याला येतं. आता इथं a ची व्हॅल्यू पहा. हा a इथं कोएफिशियंट आहे नाही, म्हणजे e1 झाला. b इथं b आहे, b ची व्हॅल्यू -3. त्यानंतर इथं c आहे, c ची व्हॅल्यू -2. व्हेरी सिंपल. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची? b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. आणि इथं किंमत लिहूया आपण. b² - 4ac ची व्हॅल्यू 5. हा b², b ची व्हॅल्यू किती? -3. इथे लिहिलं -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाव ही साइन मायनस, त्यानंतर हा 4, हा इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू -2. या पद्धतीने. ओके, नाव वी विल कॅल्क्युलेट इट. आता सोडवूया आपण. -3 चा वर्ग केला तर किती झाला? 9 झाला. काही विद्यार्थी -9 करतात, ते चुकीचं आहे, कारण वजा अधिक होत आहे. ओके, मग हा लिहिला 9, हे वजा आणि हे गुणिले वजा, तो झाला अधिक. 9 आणि 9 गुणिले आपले 4 गुणिले 2, 4 2 8, आणि 9 आणि 8 किती झालं? 17. ओके, या पद्धतीने b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आणि आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर इथे लिहायचं x is equal to -b. फॉर्म्युला लिहायचा x is equal to -b plus -√b² - 4ac divided by 2a. आता आपण व्हॅल्यूज घेऊया आणि आन्सर पाहूया किती येत आहे. हे कॅल्क्युलेशन मी एंड केलं. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन सोडवूया. आता बघा, फॉर्म्युला तो लिहिला सर्वांनी. -b प्लस -√b² - 4ac. इथे लिहूया. बघा किंमत आता -b हा -3 आहे, मग इथे लिहिलं हा मायनस इनर ब्रॅकेट -3 असं लिहायचंय. हा -3, हे वजाचं चिन्ह हे आणि b ची व्हॅल्यू -3. इथे लिहिलं अधिक वजा वर्गमुळात b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती? 17. इथे लिहिलं 17 डिवाइडेड बाय 2 into a. 2a आहे, 2 into a किती आहे? 1. इथे लिहिलं 1. हा सोपी पद्धत. बघा आता वजा गुणिले वजा तो झाला अधिक 3. हा अधिक वजा वर्गमुळात 17 छेद 2. 17 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये, म्हणून वर्गमुळात 17 तसंच ठेवायचं. आणि नंतर लिहिलं मग आपण 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 कॉमा 3
वजा वर्गमुळात 17/2 या पद्धतीनं दोन व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला आणि आन्सर काय लिहिणार शेवटी आपण बघा त्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या वी गॉट दीज टू व्हॅल्यूज ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन द रूट्स मिळालेत आपल्याला इथं लास्ट आन्सर 3 प्लस रूट 17/2 कॉमा 3 मायनस रूट 17/2 are the roots of the given quadratic equation. या पद्धतीनं फक्त तुम्ही स्ट्रक्चर जरी लक्षात ठेवलं प्रॅक्टिस केली त्याची तर फार फार सोपं होतंय आणि आता हे इथंच आपण दुसऱ्याचं उत्तर इथं लिहिलं ओके आणि हे एक्झाम्पल नंबर 2 झालं. आता स्ट्रक्चर लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या काय काय केलं आपण कोणत्या पद्धतीने गेलो एक्झाम्पल हे परीक्षेत आलं त्याचे मार्क फिक्स असं समजायचं प्रॅक्टिस करायची वाया जाऊ द्यायचं ओके. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे येऊया 3m² CR थर्ड एक्झाम्पल 3m² plus 2m minus 7 is equal to 0 असं तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आहे इट इज नंबर 3 आता मेथड लक्षात आली सगळ्यांच्या काय काय जण पुस्तक बंद करून वही बंद करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतात ओके. सोडवायचं पूर्ण व्हिडिओ पाहायचा कसं सोडवलं ते पाहायचं नंतर बंद करायचं त्याला आणि आपल्याला त्या पद्धतीचं ते उदाहरण पुन्हा आपल्याला मनानं सोडवता येतं का पाहायचं ओके. आता काय केलं मग आपण या उदाहरणाची तुलना करायची कम्पेअर द इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म असं लिहिलं ओके. आता लिहिल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म लिहायचं काय आहे स्टँडर्ड फॉर्म ax² plus bx plus c is equal to 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. आता स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर केल्यानंतर abc च्या व्हॅल्यूज घ्यायच्या बघा काय असतील abc च्या व्हॅल्यू हे पाहिल्या बरोबर आपण लगेच तुमच्या लक्षात आलं असेल a ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे इथे लिहिलं 3 b ची व्हॅल्यू का हा b आहे इथे लिहिलं 2 c ची व्हॅल्यू का ही 7 मायनस 7 या पद्धतीने आपण एबीसी च्या व्हॅल्यू लिहिल्या. आता एबीसी च्या व्हॅल्यूज लिहिल्यानंतर कशाची किंमत काढायची b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. मग इथं लिहूया आपण b² मायनस 4ac ओके हे लिहिलं. आता कॅल्क्युलेशन करूया नाउ वी कॅल्क्युलेट इट b² मायनस 4ac आहे मग इथे लिहिलं b² म्हणजे 2² इथे लिहिलं 2² हा साइन मायनस इथे लिहिलं हा 4 into 1 आपलं एक ची व्हॅल्यू 3 into c ची व्हॅल्यू काय आहे -7 या पद्धतीने आपण व्हॅल्यूज लिहिल्या फ्रेंड. आता इथं कॅल्क्युलेशन करूया कॅल्क्युलेशन काय पहा 2² केला तो किती आला 4 हा मायनस आणि हा मायनस तो काय होईल बघा प्लस होईल करेक्ट. इथं 4 2 8 4 3 12 आणि 12 से 84 इथं लिहिलं 84. आता 84 झालं आणि नंतर त्यांचं सम होईल ओके. आता इथं सम काय सांगा पाहिलं तुमच्या लक्षात आलं असेल बघा इथं 84 अधिक 4 इथं लिहिलं 88 ओके. आता इथं आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण लिहितोय फॉर्म्युला असा हा फॉर्म्युला लिहिला आपण आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्या किमती टाकायच्या आपल्याला b च्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यात टाकूया बघा काय होईल b ची व्हॅल्यू आहे 2 इथं लिहिलं हा मायनस ही साइन आणि b ची व्हॅल्यू 2 आहे. आता इथं लिहिलं प्लस मायनस अंडर रूट ऑफ बघा काय आहे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 88 आहे 88 डिवाइडेड बाय 2 into a ची व्हॅल्यू आहे किती 3 ते इथे लिहिलं 3 ओके. फक्त किंमत टाकली बाकीचं काही केलं नाही आपण. आता कॅल्क्युलेशन पुढे पाहूया आपण. हे 9वीच्या वर्गामध्ये सर्ड्स पाहिलं होतं आणि याच्यामध्ये काय केलं होतं मिक्स्ड सर्ड आणि प्युअर सर्ड हे 9वीच्या वर्गातलं आहे. आता हे आहे प्युअर याला मिक्स्ड सर्ड मध्ये रूपांतर करायचं आणि -2 हा अधिक वजा वर्गमुळात मिक्स्ड सर्ड मध्ये रूपांतर करताना एक याच्यामध्ये परफेक्ट नंबर पाहिजे परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे. तो लिहिला आपण 4 गुणिले 22 म्हणजे 22 चौक 88 राईट 4 गुणिले 22
छेद इथे लिहिलं किती 2 गुणिले 3 6 समजलं ओके आता बघा हा -2 हा प्लस मायनस अंडर रूट ऑफ आता हे 4 चं वर्गमूळ घ्यायचं काय इथे लिहिलं 2 रूट 22 डिवाइडेड बाय 6 असं झालं त्यानंतर हा 2 कॉमन निघेल किंवा हे प्लस मायनस आणि हा डिनॉमिनेटर याला पण घ्या आणि याला पण घ्या तसं पण चालतंय मग इथं समजा आपण म्हटलं -2 डिवाइडेड बाय 6 प्लस -2 रूट 22 डिवाइडेड बाय 6 असं करा किंवा 2 कॉमन घ्या तरी पण चालतं आता इथं बघा बे 1 बे बे 3 6 त्यानंतर हा बे 1 बे आणि बे 3 6 छेदस्थानी 3 समान आहे बरोबर नाही आता छेदस्थानी जे 3 समान आहे तो काय आहे छेदस्थानी 3 बरोबर बघा आता इथे किती राहिला हा 1 राहिला म्हणजे तो -1 हा अधिक वजा आणि वर्गमूळात किती राहिले इथं 22 नाही समजलं तर पुन्हा पहा काय केलं पण हा -2 प्लस -2 रूट 22 डिवाइडेड बाय 6 छेदस्थानी जे 6 आहे ते याला पण छेदस्थानी आहे आणि याला पण आहे म्हणून आपण त्याला विभागणी केली -2 छेद 6 हे अधिक वजा 2 वर्गमुळात 22 छेद 6 2 न कट केलं 6 म्हणून 1/3 2 न कट केलं 1/3 हे 3 डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 3 ला 3 ठेवलं आणि वरच्या पूर्णांकांची बेरीज वजाबाकी केली ती -1 अधिक वजा वर्गमुळात 22 आता अधिक वजा आहे एकदा अधिक घ्या आणि एकदा वजा घ्या मग इथे लिहिलं आपण -1 अधिक वर्गमुळात 22/3 कॉमा -1 वजा वर्गमुळात 22/3 आणि इथं लिहिलं शेवटचं उत्तर therefore these are the roots of the equation quadratic equation असं आपण आन्सर लिहिलं आता हे झालं थर्ड एक्झाम्पल मित्रांनो आपण चौथ्या उदाहरणाकडे लगेच येतो आपण राइट द फोर्थ एक्झाम्पल इज here 5m square minus 4m 5m square minus 4m 5m square minus 4m minus 2 is equal to 0 या तिसऱ्या उदाहरणामध्ये थोडासा आपण बदल करतोय तिसऱ्या उदाहरणात काय व्हेरिएबल हे m आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये मग इथं जे आहे इथं आपण काय करतोय 3m स्क्वेअर होतं म्हणून आपण इथं जे x म्हटलं का हे x तर आपण m म्हणणार आहोत इथं थोडंसं बदल करा इट इज m here is m here is m here is m here is also m या पद्धतीने थोडासा बदल करा आणि m च्या व्हॅल्यू आपल्याला या दोन मिळाल्या थोडासा बदल करायचा त्याच्यामध्ये x च्या ऐवजी तिथं व्हेरिएबल m होतो ओके आता इथं पण व्हेरिएबल m आहे आणि इथं आपण काय करतो आता याची तुलना करायची मी ऍज इट इज स्ट्रक्चर तसंच ठेवलंय तुमच्या फिक्स ते डोक्यात बसावं म्हणून मी रिमेंबर राहावं म्हणून आता इथं एक इक्वेशन काय आहे 5m square minus 4m minus 2 is equal to 0 हे इक्वेशन आणि वाक्य काय लिहिलं आपण compare the equation with the standard form ax square plus bm plus 6 is equal to 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे त्यानंतर व्हॅल्यूज आपल्याला लिहायच्या कशाच्या a ची व्हॅल्यू लिहायची b ची व्हॅल्यू लिहायची आणि c ची लिहायची a ची व्हॅल्यू सांगा a is equal to 5 ओके b पहा b is equal to -4 c पहा -2 या पद्धतीने आपण व्हॅल्यूज लिहिल्या आता व्हॅल्यूज लिहिल्यानंतर आपल्याला किंमत कशाची काढायची सांगा चला b square minus 4ac मग इथे लिहूया b square minus 4ac ही व्हॅल्यू द्यायची आपल्याला मग इथे लिहूया b square that is -4 square minus हे into 4 into a ची व्हॅल्यू किती 5
इंटू सी, सी ची व्हॅल्यू किती -4. ओके, आता -4 स्क्वेअर केला इज इक्वल टू 16. हा मायनस आणि हा मायनस तो झाला प्लस. इथे लिहिलं 4 × 5 = 20 आणि 20 दोन्ही 40. इथे लिहिलं 40 आणि या दोघांचं सम केलं 16 + 40 दॅट इज इक्वल टू 56. ही झाली b² - 4ac याची. आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण येथे पुढच्या भागाकडे काय करणार सगळं पुढे आपण पाहतोय b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण इथं सूत्रामध्ये लिहिलं, आपण फॉर्म्युला लिहिला m - b ± √b² - 4ac / 2a हा फॉर्म्युला लिहिला. आणि हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज लिहितोय. बघा व्हॅल्यूज काय सांगा. हा -b ची व्हॅल्यू आहे -4. इथं लिहिलं हा मायनस m इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट -4. ओके, इथे लिहिलं हा प्लस मायनस √b² - 4ac त्याची व्हॅल्यू आता काढली आपण. इथे लिहिलं 56 divided by 2a. 2 into a is equal to 5. ओके, इथे लिहिलं हा 5. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करतो आपण. हा m is equal to -+ झाला. हा प्लस मायनस √56 ही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, त्याचे फॅक्टर्स पाडायचे. त्याच्यामध्ये एक हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असावा. आता इथं झालं 14 × 56 झालं. 4 ही परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. इथे लिहिलं आपण 4 × 14 and divided by 2 × 5 that is equal to 10. Now m is equal to see here हा 4 हा प्लस मायनस 4 चं स्क्वेअर रूट घेतलं. 4 चं स्क्वेअर रूट किती झाला 2. वर्गमूळ घेतलं आणि वर्गमूळात किती इथं 14 छेद किती 10. बघा आता इथं आपण हा m इज इक्वल टू लिहिला. त्यानंतर हा m इज इक्वल टू 10 जे आहे ते याचा पण डिनॉमिनेटर आहे आणि 10 याचा पण डिनॉमिनेटर आहे. डिवाइड करूया त्याला. बघा 4 divided by 10. ओके, इथे लिहिलं हा प्लस मायनस 2 √14 divided by 10 या पद्धतीने लिहिलं. पण आता काय होतं पहा 2 × 4 हा 2 × 5 10. त्यानंतर हा 2 × 2 आणि 2 × 5 10. छेदस्थानी 5 आहे बघा, समान आहे छेद. मग छेद जर समान असेल तर त्यांच्या अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करतो आपण, चिन्हानुसार काम करतो. छेद 5 ला 5 इज इक्वल टू हा 5 झाला छेद. त्यानंतर वरती काय राहिला न्यूमरेटरला हा 2. इथे लिहिलं 2 हा प्लस आणि हा मायनस. ओके, आणि इथं लिहिलं √14 वर्गमुळात 14. या पद्धतीनं आपण एक आपल्याला आन्सर मिळालं. आता इथं प्लस आणि मायनस आहे, वेगवेगळे लिहूया. इज इक्वल टू 2 + √14 divided by 5 कॉमा आणि 2 - √14 divided by 5 हे या पद्धतीनं आपण आन्सर लिहिलं. आणि इथं लिहिलं आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीनं मित्रांनो फ्रेंड आपलं एक्झाम्पल नंबर 4 पण झालं. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5, 6 आणि 6 हे रिमेनिंग पार्ट आहे. आणि एक तिसरं जे एक्झाम्पल आहे ऍक्टिव्हिटीचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हे प्रत्येक उदाहरण आता आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. काही एक्झरसाइज साठी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही एक्झरसाइज साठी उदाहरणं देईन. ते उदाहरणं कंप्लीट करा म्हणजे ही तुमची फॅक्टरायझेशन मेथड तुमची संपून जाते. आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. सी यू, बाय.